Hello students, this is Supriya Mogle. I am working as an assistant professor at Center for Distance Education, Shivaji University, Kolhapur. I am here to discuss about organizational behavior. ओके सो यामध्ये आपण काय करणार आहोत, एक रिव्हिजन टाइप व्हिडिओ बनवलेला आहे मी. तर पूर्ण ऑर्गनायझेशनल बिहेवियरचा जो पूर्ण सिलेबस आहे तो आपण रिव्हिजन करणार आहे. इन शॉर्ट मी बेसिक कन्सेप्ट तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे. ओके, तर याच्यासाठी दोन पार्ट्स केलेत मी. एका पार्ट मध्ये पहिले 2 युनिट असतील आणि दुसऱ्या पार्ट मध्ये तिसरा आणि चौथा युनिट इन्व्हॉल्व केलेला आहे. ओके, तर आपण बघूया. फर्स्ट इज इंट्रोडक्शन टू ओबी. ओके, आता ऑर्गनायझेशनल बिहेवियर म्हणजे काय, तर ऑर्गनायझेशन म्हणजे कुठलीही कंपनी असेल, त्या कंपनीमध्ये लोक काम करत असतात. ओके, तर ते काम करताना एकतर ते इंडिव्हिज्युअली काम करतात, एकटे एकटे एका मशिनरीवरती किंवा एका ऑफिसमध्ये एका कम्प्युटर समोर काम करतात, किंवा ग्रुप वाईज पण करतात. ओके, एखादा प्रोजेक्ट दिलाय तर त्या ग्रुपने तो प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा आहे, दॅट इज ग्रुप वाईज. तर त्या जेव्हा ते काम करत असतात, इंडिव्हिज्युअली असू दे किंवा ग्रुपमध्ये असू दे, तर ते कसे बिहेव करतात, ते एका पर्टिक्युलर मॅनर मध्ये कसे बिहेव करतात, त्यांचं बिहेवियर काय असतं त्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करताना, त्यालाच काय म्हणतात, तर ऑर्गनायझेशनल बिहेवियर. तर याच्यामध्ये आपण काय असतं की ह्युमन बिहेवियर जे आहे, काम करताना त्या लोकांचं बिहेवियर कसं असतं याचा अभ्यास करायचा असेल तर ऑर्गनायझेशनल बिहेवियर हा सब्जेक्ट इथे फॉर्म केला जातो. ज्याच्यामध्ये आपण काय स्टडी करतो, हाऊ it is about to study how and why do the people behave in that way when they are working. म्हणजे ह्या स्टडी मध्ये आपण बघतो की लोक कसं बिहेव करतात काम करताना, किंवा ते तसे का बिहेव करतात, काय कारण आहेत त्यांची त्या बिहेव करण्याच्या मागे. तर ह्या सगळ्याचा अभ्यास ऑर्गनायझेशनल बिहेवियर मध्ये केला जातो. तर पहिल्यांदा कन्सेप्ट आपण बघितली. ओके, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गनायझेशनल बिहेवियर. कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय, तर पहिलं आहे इंडिव्हिज्युअल. इंडिव्हिज्युअली तो वेगवेगळा बिहेव करतो. ओके, इंडिव्हिज्युअल्स जे असतात, एक एक माणूस जो असतो, तो जेव्हा ऑर्गनायझेशन मध्ये काम करतो तेव्हा त्याला एकतरी बेनिफिट्स हव्या असतात, काहीतरी त्याची नीड असते, फिनान्शियल नीड असेल, नॉन फिनान्शियल नीड असेल, तर त्यासाठी तो काम करत असतो. आणि त्याचं जे फॅमिली बॅकग्राऊंड आहे, तो कुठल्या कुठल्या फॅमिलीमध्ये राहतो किंवा कुठल्या सराउंडिंग मध्ये राहतो, त्याचा त्याच्या बिहेवियर वरती काय होत असतो, परिणाम होत असतो. देन ग्रुप. ग्रुप बिहेवियर मध्ये एकतरी लोक असतात ती ग्रुपमध्ये काम करतात, लार्ज ग्रुप असेल किंवा स्मॉल ग्रुप असेल, तर किंवा फॉर्मल असेल, इनफॉर्मल असेल, अशा ग्रुपमध्ये काम करताना त्या ग्रुपच्या मेंबर बरोबर राहून राहून त्यांचं बिहेवियर पण चेंज होऊ लागतं, त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या बिहेवियर वरती होतो. तर याचा इम्पॅक्ट अगेन कशावर होतो, ऑर्गनायझेशन वरती होतो. देन स्ट्रक्चर. स्ट्रक्चर मध्ये एकतर फॉर्मल वर्किंग येतं. फॉर्मल वर्किंग म्हणजे काय, त्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत, फॉर्मल आणि इनफॉर्मल. फॉर्मल म्हणजे ऑथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी अशा टाईपचं ऑर्गनायझेशन, जिथे ऑथॉरिटी सांगते की कसं करायचंय, काय काम करायचंय, रिस्पॉन्सिबिलिटीज दिल्या जातात हायर ऑथॉरिटी कडून. इनफॉर्मल म्हणजे इनफॉर्मल तुमची वागणूक असते, तुमचे फ्रेंड्स असतील, तुमचे कलिग्स असतील, त्यांच्याबरोबर तुम्ही कसे वागता, ते इनफॉर्मल वर्किंग झालं. देन टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजीमध्ये काय प्रकारच्या टेक्नॉलॉजीज तुमच्या कंपनीमध्ये आहेत, कुठल्या टाईपचे मशीन्स आहेत, टूल्स काय वापरले जातात, IT चे काय काय वापरलं जातं, किंवा कम्प्युटर बेस्ड आहे का नाही सिस्टेम, का मॅन्युअली एवढे वर्ष तुम्ही चालू ठेवलंय. तर ह्या सगळ्या गोष्टी टेक्नॉलॉजीच्या तिथे अफेक्ट करत असतात. किंवा समजा एक खूप जुनी कंपनी आहे आणि तिथे खूप आउटडेटेड मशिनरीज आहेत आणि कम्प्युटर्स नाहीत, सगळं मॅन्युअली वहीमध्ये सगळं लिहून रेकॉर्ड ठेवला जातो, तर ते झालं ट्रॅडिशनल टेक्नॉलॉजी किंवा ट्रॅडिशनल ऑर्गनायझेशन. आणि मॉडर्न ऑर्गनायझेशन मध्ये टेक्नॉलॉजी खूप जास्त
यूज केली जाते. तिथे काम पण खूप इफिशियंट होतं. लोक पण खूप सॅटिस्फाईड असतात कारण टेक्नॉलॉजीचा यूज केला जातो. तर दॅट इज मॉडर्न ऑर्गनायझेशन. एन्व्हायरमेंट म्हणजे कसं एन्व्हायरमेंट आहे त्या ऑर्गनायझेशन मध्ये, तिथल्या काय पॉलिसीज आहेत, गव्हर्नमेंटचे काय लॉज आहेत, सोशल सिस्टीम कशी आहे, कॉम्पिटिशन असेल. एन्व्हायरमेंट म्हणजे अगेन हे पर्यावरण नाही. एन्व्हायरमेंट म्हणजे सराउंडिंग, तुमच्या आजूबाजूला जे घडतंय ते. गव्हर्नमेंट लॉ असतील, सोशल सिस्टीम्स असतील, कॉम्पिटिटर्स असतील, नॅशनल पॉलिसीज असतील, तर ते सगळं येईल एन्व्हायरमेंट मध्ये. नेक्स्ट पॉइंट आहे डिसिप्लिन्स कॉन्ट्रीब्युटिंग टू ओबी. तर डिसिप्लिन्स म्हणजे काय काय अशा गोष्टी आहेत ज्याचा ऑर्गनायझेशनल बिहेवियर वरती परिणाम होऊ शकतो. तर पहिला आहे सायकोलॉजी. सायकोलॉजी म्हणजे प्रत्येकाचं बिहेवियर हे वेगवेगळं असतं. त्यांची प्रत्येकाची सायकोलॉजी कशी असते, वेगळी असते. का तर त्यांची पर्सनॅलिटी डिफरंट असते, परसेप्शन डिफरंट असतं, मोटिवेटेड असतात, काही नसतात. एखाद्याला बोर वाटू शकतं काम, एखाद्याला खूप त्रास होतोय, खूप स्ट्रेस येतोय कामाचा, एखादा खूप इमोशनल आहे, त्याला थोडं काहीतरी बोललं तरी तो नाराज होतो आणि मग काम करत नाही. तर अशा काही सायकोलॉजिकल गोष्टी असतात ज्या ऑर्गनायझेशनल बिहेवियर वरती परिणाम करू शकतात. देन सोशियोलॉजी म्हणजे सोसायटीशी रिलेटेड. तो कुठल्या सोसायटीमध्ये राहतो, ओके, किंवा लोक ग्रुपमध्ये काम करतात. तर इंडिव्हिज्युअल काम करणं वेगळं आणि ग्रुपमध्ये काम करणं वेगळं, बरोबर. इंडिव्हिज्युअल जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपण ठरवतो कसं काम करायचंय, पण जेव्हा आपण टीम मध्ये काम करतो तेव्हा आजूबाजूचं जे टीम मेंबर्स असतात त्यांचं सुद्धा ऐकायला लागतं किंवा त्यांना आपण आपल्या आयडियाज शेअर कराव्या लागतात. तर ते सगळं येतं सोशियोलॉजी मध्ये. सोशल सायकोलॉजी म्हणजे काही असेल, म्हणजे काहीतरी चेंज करायचंय तुम्हाला कंपनीमध्ये, म्हणजे हायर ऑथॉरिटीजना काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करायची असेल, तर तिथले वर्कर्स हे पटकन काय करत नाहीत, ऍक्सेप्ट करत नाहीत, ते कायम अपोज करत राहतात. त्यांना नवीन काही नको असतं, जे चाललंय ते ठीक चाललंय, ह्याच्यामध्ये काही नको आता नवीन, असं त्यांचा एक सायकोलॉजी असते. किंवा एन्व्हायरमेंट मध्ये पण बघा, सारखं सारखं काहीतरी चेंज होत असतं, नवीन नवीन काहीतरी येत असतं आणि त्यानुसार तुम्हाला काय करावं लागतं, त्या चेंजेसला अडॉप्ट करायला लागतं, ऍक्सेप्ट करायला लागतं. फॉर एक्झाम्पल एखादी गारमेंट कंपनी असेल किंवा टेक्सटाईलची कंपनी असेल, तर नवनवीन प्रकारचे ड्रेसेस रोज येतात, फॅशन ट्रेंड्स येतात. आता जुन्या काळात जे आपण यूज करायचो, ज्या मुली किंवा लेडीज ज्या असायच्या, ज्या ज्या प्रकारचे कपडे यूज करायचे, त्या प्रकारची आता परत फॅशन निघाली. तर अशा नवीन नवीन ट्रेंड्स येतात आणि त्यानुसार आपल्याला ते ऍक्सेप्ट करून काम करावंच लागतं. दॅट इज सोशल सायकोलॉजी. देन अँथ्रोपोलॉजी. अँथ्रोपोलॉजी म्हणजे काय तर इंटरॅक्शन बिटवीन एम्प्लॉईज कल्चर अँड ऑर्गनायझेशनल कल्चर. म्हणजे ऑर्गनायझेशनल कल्चर म्हणजे जे ऑर्गनायझेशन मध्ये काही रूल्स असतात, रेग्युलेशन्स असतात, तिथलं कल्चर वेगळं असतं. आणि एम्प्लॉई कल्चर म्हणजे एम्प्लॉई जो काम करणारा माणूस आहे तो कुठल्या कल्चर मधून आलाय, ते त्याचा फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, तो कुठल्या कम्युनिटीचा आहे, त्याच्यामध्ये काय व्हॅल्यूज बिलीफ्स आहेत, हे सगळं येतं पीपल पीपल्स कल्चर किंवा एम्प्लॉई कल्चर. आणि समजा ऑर्गनायझेशनल कल्चर म्हणतो आपण, ओके. तर समजा आपली कंपनी एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये आहे, ओके. भारताची कंपनी आहे पण जपानमध्ये एक्सपोर्ट करते. जपानमध्ये सुद्धा आपली एक फर्म आहे आणि तिथे जर आपण थोडे जपान मधलेच एम्प्लॉईज रिक्रूट केले असतील तर त्यांचं कल्चर वेगळं पडतं आणि आपलं कल्चर वेगळं पडतं. जर मग ते एका कंपनीमध्ये काम करत असतील, इंडियन असेल, जॅपनीज असेल, एखादा कॅनडा मधला माणूस आपण घेतला, एखादा US मधला माणूस घेतला, तर प्रत्येकाचं कल्चर हे वेगवेगळं असतं आणि त्या कल्चरला आपल्याला काय करायला लागतं, अडॉप्ट करून ऍक्ट करून एकत्र काम करायचं थोडं डिफिकल्ट जातं पण ते करायला लागतं. दॅट इज अगेन द पार्ट ऑफ ऑर्गनायझेशनल बिहेवियर. देन नेक्स्ट इज इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स कसं आहे, वेज रेट काय आहे तुमच्या देशामध्ये किंवा तुमच्या एरियामध्ये, इन्फ्लेशन आहे का तिथे, म्हणजे महागाई आहे की नाही, किंवा अनएम्प्लॉयमेंट आहे का.
अनएम्प्लॉयमेंट म्हणजे कामच नाहीये, बेरोजगारी जास्त आहे, तर त्याचा अगेन परिणाम ऑर्गनायझेशन वरती होत असतो. म्हणजे जे रिच पीपल असतात, जे एम्प्लॉईज आहेत ते ऑलरेडी रिच आहेत, त्यांच्याकडे भरपूर रिसोर्सेस आहेत, तर ते एक एक वेळा बेपर्वा होतात किंवा उधळपट्टी टाईप त्यांचं बिहेवियर असतं. आणि जे पुअर पीपल आहेत, जे खूप गरीब आहेत, ज्यांना रिसोर्सेस तेवढे जास्त नाही मिळत, बेसिक नीड्स फक्त मिळतात, तर मग ते जर त्यांना जे हवंय ते सुद्धा मिळत नसेल, ते पुअर पीपल आहेत, तर त्यानुसार त्यांचं बिहेवियर चेंज होतं. ते फ्रस्ट्रेटेड होतात किंवा अग्रेसिव्ह होतात, कारण ते रिच लोकांबरोबर सुद्धा काम करतात, तर ते कम्पेअर करून मग त्यांचं बिहेवियर थोडं अग्रेसिव्ह होऊ लागतं. देन पॉलिटिकल सायन्स. पॉलिटिकल सायन्स म्हणजे हाऊ पीपल डेलिगेट द पॉवर रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, म्हणजे एखाद्याला पॉवर किंवा रिस्पॉन्सिबिलिटी आपण डेलिगेट करायची. एखादा मॅनेजर असेल आणि एक असिस्टंट मॅनेजर आहे. एखादा मॅनेजर जेव्हा बाहेर कुठेतरी देशामध्ये जेव्हा जातो, तेव्हा त्याने त्याच्या असिस्टंटला सुद्धा शिकवलं पाहिजे की काय काम करायला लागतं. जर तो नसेल एखाद दिवशी तर त्याला ते कळलं पाहिजे. पण सगळेच जण हे ऑथॉरिटी डेलिगेट करत नाहीत. त्यांना ते आवडत नाही. माझं काम ह्याला मी शिकवणार नाही, अशा प्रकारचं एक त्यांचं थिंकिंग असतं. तर ते सगळं येतं पॉलिटिकल सायन्स मध्ये. किंवा काही कॉन्फ्लिक्ट होतात. ओके, म्हणजे दोन एम्प्लॉईज मध्ये भांडणं होतात, कशावरून तरी वाद होतात, किंवा त्यांना एका गोष्टीचं वेगवेगळं मत असतं, त्यामुळे त्यांचं पटत नाही. तर मग ते कॉन्फ्लिक्ट कशामुळे अराईज होतात किंवा ते कसे सॉल्व्ह करायचे, त्याच्यातून काय तोडगा काढला पाहिजे, ह्या गोष्टी कशामध्ये आहेत, पॉलिटिकल सायन्स मध्ये. तर हे होते आपले डिसिप्लिन्स ऑफ कॉन्ट्रीब्युटिंग ओबी. तर नेक्स्ट इज मॉडेल्स ऑफ ओबी. मॉडेल्स ऑफ ओबी मध्ये 4 टाइप्स आहेत. ऑटोक्रॅटिक मॉडेल. ऑटोक्रॅटिक म्हणजे काय, तर हे एक ट्रॅडिशनल मॉडेल आहे. ओके, ह्या कन्सेप्ट मध्ये काय बघितलं जातं की ऑथॉरिटी बघितली जाते. कमांड इज युज्ड टू वर्क डन, म्हणजे बॉस जो सांगेल ते करायचं. बॉस इज ऑलवेज राईट हिअर. बॉसकडे सगळी पॉवर असणार, त्या ओनरकडे किंवा त्या मॅनेजरकडे. तो जे सांगेल तेच काम तुम्ही करायचं. तिथे तुम्हाला स्वतःच काय आयडिया असेल ते तुम्हाला शेअर करायची हे नाही, तुम्हाला हक्क नाही. किंवा तुम्ही त्याच्यात काही चेंज झालं किंवा तुम्हाला एखादा निर्णय पटला नाही, तर तुम्हाला सांगायचा तिथे हक्क नाही. जे आपल्या बॉसने सांगितले ते करायचं आणि काम पूर्ण करायचं. त्यांनी क्वेश्चन करायचा नाही एम्प्लॉईजनी. दॅट इज कॉल्ड ऑटोक्रॅटिक. ओके. देन कस्टोडियल. कस्टोडियल मध्ये आता समजा ऑटोक्रॅटिक मॉडेल असेल, तर लोकांना सुद्धा असं वाटतं की अरे काय माझं काय म्हणजे विचारातच घेत नाहीयेत मत. ओके, किंवा आम्हाला काय आर्ग्युमेंट करायला काय हेच नाहीये, आम्हाला फक्त ऑर्डर्स त्यांच्या पाळायच्या आहेत, बाकी काय करायचं नाही. मग त्यांना थोडस इनसिक्युरिटी फील होते किंवा ते अग्रेसिव्ह बनतात किंवा फ्रस्ट्रेटेड होतात. तर हे सगळं काढण्यासाठी काय केलं, कस्टोडियल मॉडेल विचारात घेण्यात आलं. कस्टोडियल मॉडेल जेव्हा इम्प्लिमेंट केलं, तर त्याच्यामध्ये काय केलं, काही वेलफेअर प्रोग्राम्स त्यांनी तयार केले, ज्याच्यामुळे एम्प्लॉईजना थोडंसं काय होईल, ते मोटिवेट होतील, त्यांचं फ्रस्ट्रेशन कमी होईल. वेलफेअर फॅसिलिटीमध्ये काय केलं, तर एम्प्लॉईजना असं फॅमिली मेंबर सारखं ट्रीट केलं. त्यांना काही फ्रिंज बेनिफिट्स दिल्या, वेलफेअर फॅसिलिटीज दिल्या, म्हणजे ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस असेल, होम हाऊस रेंट असेल, किंवा काही युनिफॉर्म, इन्शुरन्सेस और काही मेडिकल इन्शुरन्सेस असतील, काही मेडिकल फॅसिलिटी, हेल्थ इन्शुरन्स असेल, मुलांना त्यांच्या एज्युकेशन असेल, तर अशा प्रकारचे बेनिफिट्स त्यांना दिले. जरी तुम्हाला ते बॉसचे जरी ऑर्डर ऐकावे लागत असले, तरी तुम्हाला ह्या वेलफेअर फॅसिलिटीज मिळतायत. त्यामुळे ते काय करणार, ते थोडे तरी सिक्युअर फील करतील, थोडं तरी त्यांचं फ्रस्ट्रेशन कमी होईल आणि ते काय करतील, काम करायला सुरुवात करतील. दॅट इज कॉल्ड कस्टोडियल मॉडेल. त्याच्यानंतर तिसरा मॉडेल आहे सपोर्टिव्ह मॉडेल. आता या वाक्यामध्येच किंवा या शब्दामध्येच कळतं की सपोर्टिव्ह मध्ये काय होतं की एकमेकांना तुम्ही सपोर्ट केला पाहिजे. जर एखाद्याला कळत नसेल तर त्याला तुम्ही ग्रुप मेंबर मध्ये एखाद्याला कळत नाही कसं करायचं, तर दुसऱ्या मेंबर्सनी ते सांगायला पाहिजे हे कसं करायचं. एकमेकांना हेल्प करायची, सपोर्ट करायचा, दॅट इज कॉल्ड सपोर्टिव्ह मॉडेल. देन नेक्स्ट इज
कॉलेगियल मॉडेल किंवा कलिगल मॉडेल असं पण म्हणतात त्याला. तर हे फक्त काय आहे, सपोर्टिव्ह मॉडेलचं एक्सटेन्शन आहे. एक्सटेन्शन म्हणजे काय, जिथे लोक एकमेकांबरोबर काम करतात, त्यांना ते कोऑपरेट करायला पाहिजे, तिथे टीम स्पिरिट पाहिजे, टीम वर्क पाहिजे. मॅनेजर असतो तो टीम लीडर होतो, तो काम कसं करायचं सांगतो आणि बाकीच्यांना पण म्हणजे सांगितलं जातं की तुमचं काय मत असेल तर सांगा, तुम्हाला काय याच्यामध्ये चेंजेस म्हणजे पाहिजे तसं वाटतंय. तर त्या एम्प्लॉईजना पण बरं वाटतं की बाबा माझं मत पण विचारात घेतलं जातंय, मला पण विचारलं जातंय काय करायला पाहिजे. ओके, म्हणजे त्यांच्यावर सुपरवाइज करणारा असा कोणी नसतो, त्यामुळे त्यांना ते फील रिलॅक्स फील करतात आणि ते काम व्यवस्थित काम करतात आणि त्यांना आपण सुद्धा एक कंपनीचा भाग असल्याचं फिलिंग येतं. तर ह्याच्यामध्ये कलिगल मॉडेल हे या तिन्हीमध्ये चांगलं मॉडेल मानलं जातं. ओके, तर हे होतं इंट्रोडक्शन अबाउट ओबी, ज्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितल्या, डिसिप्लिन्स म्हणजे त्या गोष्टीमध्ये काय काय ऑर्गनायझेशनल बिहेवियर मध्ये काय काय पॉइंट्स येऊ शकतात आणि त्याचे 4 मॉडेल्स कुठले आहेत ते आपण बघितलं. युनिट 2 मध्ये बघूया आपण. युनिट 2 आहे इंडिव्हिज्युअल बिहेवियर अँड ग्रुप बिहेवियर. तर पहिला आपण बघूया इंडिव्हिज्युअल बिहेवियर. ओके, आता इंडिव्हिज्युअल बिहेवियर म्हणजे काय, तर एक पर्सन असतो, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स असतात. ओके, म्हणजे तो प्रत्येक माणूस हा वेगवेगळा बिहेव करतो. आपला जसा फ्रेंड्सचा ग्रुप असतो तेव्हा सुद्धा आपण बघू शकता प्रत्येक मुलगा किंवा प्रत्येक मुलगी वेगवेगळी बिहेव करते. असं नाही होत की सगळ्यांनाच एक गोष्ट आवडते किंवा सगळ्यांनाच एकाच गोष्टीचा राग येतो किंवा सगळ्यांनाच एका यु नो एकाच एजचे आहेत किंवा एकाच प्रकारचा विचार करतात, त्यांची मतं सगळी सेम आहेत, असं कधीच होत नाही. तर प्रत्येकाचं बिहेवियर वेगळं होतं, प्रत्येकाला वेगळ्या गोष्टीचा राग येऊ शकतो. एखाद्याला खूप राग येईल, एखाद्याला अजिबातच राग येत नाही. तर बिहेवियर हे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. तर ते का वेगवेगळं असतं हे आपण बघूया. फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग इंडिव्हिज्युअल बिहेवियर, का त्यांचं वेगवेगळं असतं. तर पहिलं आहे बायोग्राफिकल कॅरेक्टरिस्टिक्स. बायोग्राफिकल म्हणजे तुमचे फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत, म्हणजे तुमचं एज किती आहे हे खूप मॅटर करतं. ओके, जेंडर, एज समजा तुमचं कंपनीमध्ये काम करणार जर 45 किंवा 50 असा या एजचा असेल तर तो एक्सपिरियन्स्ड असतो, त्याचं बिहेवियर वेगळा असतो, तो थोडा रिस्पॉन्सिबल असतो, त्याला माहिती असतं की कुठे काय करायचं आहे, काय केल्यानंतर काय होईल एक्सेट्रा. आणि जर यंग एम्प्लॉईज असतील, ते खूप एनर्जेटिक असतात, त्यांना सगळं इन्स्टंट पाहिजे असतं की मला हे पाहिजे, मला आताच प्रमोशन पाहिजे, किंवा ते लगेच कोणी काय बोललं की लगेच ते फ्रस्ट्रेट होतात किंवा अँगर त्यांचा जास्त असतो त्या एज मध्ये. तर दॅट इज एज डिफरन्स. देन जेंडर, याच्यामध्ये मी सांगताना तुम्ही पॉइंट्स लिहून घ्या. ओके, पहिला आहे एज, देन नेक्स्ट आहे जेंडर. जेंडर म्हणजे मेल फिमेल वेगवेगळं बिहेव करतात. ओके, आता एखादी वस्तू खरेदी करायची असेल समजा, तर फिमेल वेगळ्या पद्धतीने विचार करते आणि मेल वेगळ्या पद्धतीने विचार करतो, किंवा फिमेल जास्तीत जास्त करून काम आणि फॅमिली याचा विचार करत असते, किंवा मुलाबाळांचं काय असेल किंवा काम करताना त्यांचं शिक्षण हे ते रिस्पॉन्सिबिलिटी असतात किंवा घरातल्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, घरी जाऊन परत काम करायचं असतं. पण मेल्स जे असतात त्यांना आपण पैसे किती सेव्हिंग करायचे, पैसे साठवायला पाहिजेत, मग आपल्या मुलाबाळांचं शिक्षणाचं काय, फ्युचर प्लॅनिंग करतात ते, तर त्यांचं त्या दृष्टिकोनातनं वेगळा विचार असतो, तर त्यानुसार त्यांचं बिहेवियर चेंज होतं. देन मॅरिटल स्टेटस. मॅरिटल स्टेटस म्हणजे मॅरिड आहे, अनमॅरिड आहे, त्याच्यावरून सुद्धा बिहेवियर चेंज होतं. ओके, म्हणजे जर अनमॅरिड असेल तर तो तेवढा रिस्पॉन्सिबल नसतो, त्याला रिस्पॉन्सिबिलिटीज नसतात, कारण त्याच्यावर कोणी डिपेंड नसतं, तो एखादा जॉब सोडून दुसरीकडे पण जाऊ शकतो. जर त्याला नवीन अपॉर्च्युनिटी मिळाली किंवा त्याला कोणी काही बोललं, त्याला आवडलं नाही, तर तो तिथल्या तिथे जॉब सोडून जाऊ शकतो. पण जर तिथे मॅरिड माणूस असेल एखादा, त्याला 2 मुलं आहेत समजा, त्याला रिस्पॉन्सिबिलिटी आहे घरातल्यांची, आणि जरी त्याला बॉस ओरडला तरी तो तिथे सोडून जाऊ शकत नाही, तो सोडून जात नाही, कारण त्याला माहितीये की आपल्यावर काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. तर आपण इथे सोडून गेलो आणि आपल्याला दुसरीकडे जॉब नाही मिळाला तर काय. तर ह्या काही गोष्टी असतात ज्याच्यामुळे त्यांचं बिहेवियर चेंज होतं.
Then second is learned characteristics. Learned characteristics म्हणजे we need to understand how people learn. Okay. फॉर एक्झाम्पल आता बघा, एखादं लहान मूल आहे ओके आणि ते आईची भाषा बोलते. आईची भाषा जर ते बोलत असेल तर ते नॅचरल आहे, कारण मातृभाषा तो बोलतोय, दॅट इज नॅचरल. ते त्याला शिकवलंय का कोणी? नाही. बट समजा त्याला एक चॉकलेट त्यानं खाल्लं आणि त्याचं रॅपर त्यानं टाकल्यानंतर आपण त्याला सांगतो की जा ते रॅपर उचल आणि डस्टबिन मध्ये टाकून ये, तर ते आपण त्याला मुद्दामून शिकवतोय. दॅट इज कॉल्ड लर्न कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे एखादी गोष्ट इंडिव्हिज्युअलला जर शिकवली, काही त्याने नॉलेज घेतलं असेल, काही त्याचा एक्सपिरियन्स असेल त्या गोष्टीतला, तर त्याचं बिहेवियर काय असतं? वेगळं असतं. तर दॅट इज लर्न कॅरेक्टरिस्टिक्स. देन थर्ड इज इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटल फॅक्टर. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स मध्ये याच्यामध्ये इकॉनॉमिक येतं, सोशल येतं, पॉलिटिकल येतं आणि कल्चरल फॅक्टर, हे 4 प्रकार येतात. नोट डाऊन करून घ्या. इकॉनॉमिक, सोशल, पॉलिटिकल अँड कल्चरल. आता एन्व्हायरमेंट म्हणजे फेवरेबल आहे की अनफेवरेबल आहे? म्हणजे एखादा माणूस कुठल्या एन्व्हायरमेंट मध्ये राहतोय, त्यामुळे त्याचं बिहेवियर कसं आहे, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, हे आपण ठरवू शकतो. त्याच्यानंतर इकॉनॉमिक मध्ये काय, तर त्याचा स्टेटस कसा आहे, तो पुअर आहे, रिच आहे, मिडल क्लास आहे. देन त्याचा आहे नंतर येतं सोशल क्लास कसा आहे, बॅकवर्डनेस आहे. जर बॅकवर्डनेस असेल समजा सोशल क्लासमध्ये, तर त्या लोकांना थोडं फिअर असतं सोसायटी बद्दल. ओके. देन पॉलिटिकल म्हणजे युथ लोकांचं पॉलिटिक्स मध्ये थोडं इन्व्हॉल्वमेंट असते, तर त्यानुसार जर त्यांचं बिहेवियर तसं असेल तर ते ऑर्गनायझेशन मध्ये काही पॉलिटिक्स खेळायला सुरुवात करतात. स्ट्राईक असेल, अशा गोष्टी काही घडतात त्यानुसार. ओके. देन कल्चर कसं आहे त्याचं, वेगवेगळं कल्चर असू शकतं. हिंदू मुस्लिम लोकांचं वेगळं असतं, महाराष्ट्रीयन लोकांचं कल्चर वेगळं असतं, किंवा राजस्थान मधल्या लोकांचं कल्चर वेगळं असतं. तर त्यानुसार त्यांचं बिहेवियर चेंज होतं. ओके. तर ह्या आहेत एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. देन ऑर्गनायझेशनल फॅक्टर मध्ये पहिलं तरी असतं ऑर्गनायझेशन मध्ये काय काय गोष्टी आपण प्रोव्हाइड करतो एम्प्लॉईजना, आणि त्या काही गोष्टी आपण ज्या असतात ऑर्गनायझेशन मध्ये काम करताना, तर त्यानुसार त्यांचं बिहेवियर बदलत जातं. फॉर एक्झाम्पल आता फिजिकल फॅसिलिटीज असतील. ओके. एखाद्या कंपनीमध्ये लाईट व्यवस्थित नाहीये, किंवा व्हेंटिलेशन नाहीये, जागा पुरेशी नाहीये काम करायला, टेम्परेचर खूप हाय आहे, खूप गरम होते काम करताना, तर त्यानुसार जर कामाचं वातावरण असेल तर ते फ्रस्ट्रेट होतात आणि त्यांना काम करायची इच्छाच राहत नाही. बिहेवियर. ओके. आणि जर समजा छान वातावरण आहे, सगळे फ्रेंडली आहेत, व्हेंटिलेशन मस्त आहे, एसी आहे, फॅन आहे, काही असेल, एसी म्हणत नाही मी, पण फॅन आहे, पुरेशी जागा आहे कामाला, रेस्ट करायला रूम आहे, लंच रूम सुद्धा आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी असतील तर तो सॅटिस्फाय होतो, तो चांगल्या पद्धतीने काम करतो आणि त्याचं बिहेवियर पण चांगलं राहतं. तर त्याच्यानंतर ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर असेल समजा, हायली फॉर्मल स्ट्रक्चर असेल, म्हणजे एकदमच स्ट्रिक्ट वातावरण असतं, जे बॉस असा सतत तुमच्यावर नजर ठेवून असतो, तुम्ही कसं काम करताय, तर असं असेल तर लोक सफोकेट होतात. त्यांना असं समजा आता तुम्ही एक्झामला बसलाय आणि सुपरवायझर आहे इकडून तिकडून फेरी मारतोय, आणि जर तो तुमच्या बेंचच्या इथेच येऊन तुमच्याकडे एकटक जर बघत असेल, तर तुम्हाला काहीच आठवत नाही पेपर मधलं, राईट. तर ही तुमची सायकोलॉजी आहे. त्यानुसार जर असंच कंपनीमध्ये जर एखादा माणूस काम करत असेल मशिनरीवरती, आणि सुपरवायझर तर कंटिन्यू येऊन तुमच्यावर सुपरवाइज करत असेल, तर त्याला सफोकेट व्हायला लागतं, आणि जर तो व्यवस्थित काम करत असेल तर त्याच्यात अगेन चुका होतात. तर दॅट इज अगेन इट विल अफेक्ट ऑन देअर बिहेवियर. किंवा इनफॉर्मल आहे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. इनफॉर्मल म्हणजे खूप फ्रेंडली आहे, सगळे फ्री माइंडेड आहेत, फ्रँक आहेत, एकमेकांना एनकरेज करतात, एकमेकांचं कौतुक करतात कामामध्ये, तर अगेन त्यांचं बिहेवियर वेगळं असतं. ओके. किंवा अगेन दुसरं फॅक्टर ऑर्गनायझेशनल मध्ये येतं की ते सॅलरी अँड वेजेस. सॅलरी तुम्ही चांगली दिली तर लोक हॅप्पी राहतात. ओके.
आणि अट्रॅक्ट करू शकतो आपण पीपलना. चांगले पीपल असतील किंवा जे चांगले आहेत त्यांना आपल्याला टिकवून ठेवायचं आहे, त्यांनी सोडून जायला नको आपल्या ऑर्गनायझेशन मधून, तर आपण त्यांना सॅलरी आणि वेजेस चांगलं द्यायचं. याच्या उलट जर त्यांना त्यांच्याकडे भरपूर काम करून घेताय आणि सॅलरी जर कमी देत असाल तर त्यांचं बिहेवियर वेगळं होतं. ओके, तर ह्या काही गोष्टी असतात ज्या तुमच्या बिहेवियर वरती परिणाम करत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे प्रत्येकाचं बिहेवियर काय असतं, वेगवेगळं असतं. नेक्स्ट आहे फाउंडेशन ऑफ इंडिव्हिज्युअल बिहेवियर. काय काय फाउंडेशन असतात, काय टॉपिक्स आहेत इंडिव्हिज्युअल बिहेवियर मध्ये. फर्स्ट आहे पर्सनॅलिटी. ओके, पर्सनॅलिटी म्हणजे काय? आता पर्सनॅलिटी कसली भारी आहे त्याची असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण फक्त फिजिक लक्षात घेतो. ओके, म्हणजे त्याची बॉडी कशी आहे, त्याची हाईट किती आहे, त्यानुसार आपण म्हणतो की त्याची पर्सनॅलिटी चांगली आहे. पण दिस इज रॉंग. ओके, ऑर्गनायझेशनल बिहेवियर मध्ये किंवा मॅनेजमेंट मध्ये पर्सनॅलिटी म्हणजे फक्त फिजिक नाही. तो फिजिक एक पार्ट आहे, फिजिकल अपीअरन्स एक पार्ट आहे, पण त्याचं बिहेवियर कसं आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, त्याचा मूड कसा असतो, चेंजेस इन मूड कसा आहे, त्याला लगेच राग येतो का, किंवा त्याचं नेचर कसं आहे, त्याचे बिहेवियर, त्याचे हावभाव, तो कसा बोलतो एकमेकांशी, ह्या सगळ्या गोष्टी मिळून जेव्हा त्या चांगल्या असतात ना तेव्हा आपण म्हणतो की याची पर्सनॅलिटी चांगली आहे किंवा याची चांगली पर्सनॅलिटी आहे. दॅट इज द कन्सेप्ट ऑफ पर्सनॅलिटी. फक्त फिजिकल अपिअरन्स इथे बघायचा नसतो. नेक्स्ट पॉइंट आहे डिटर्मिनंट्स. डिटर्मिनंट्स ऑफ पर्सनॅलिटी. ओके, तर काय 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 फॅक्टर्स असतात जे तुमच्या पर्सनॅलिटीवरती इन्फ्लुएन्स करतात. तर फर्स्ट आहे हेरेडिटरी. हेरेडिटरी म्हणजे अनुवांशिक. काही अनुवांशिक गोष्टी असतात ज्याच्यामुळे प्रत्येकाचं बिहेवियर हे वेगवेगळं असतं. ओके, फिजिक असेल, त्यांचं अट्रॅक्टिव्हनेस ऑफ फेस असेल, एनर्जी लेवल असेल किंवा मसल्स असतील, तर ते तुमच्या अनुवांशिकतेवर डिपेंड असतं. तुमच्या आईबाबांमध्ये जर एकाची हाईट जास्त असेल तर तुमची पण हाईट जास्त असते. एनर्जी लेवल कशी आहे त्यानुसार तुम्ही डिफरंट वागता. देन एन्व्हायरमेंटल. एन्व्हायरमेंटल म्हणजे कुठल्या सराउंडिंग मध्ये तुम्ही राहताय. ओके, तुम्ही जर अमेरिकेत राहत असाल तर तिथे खूप इंडिपेंडन्स आणि फ्रीडम असं सगळं असतं. जपानमध्ये असेल तर कोऑपरेशन असतं, लॉयल्टी असतं. तर अशा काही गोष्टी आहे. इंडियामध्ये काही बिलीफ्स आहेत, व्हॅल्यूज आहेत, काही कल्चर आहे जे आपण फॉलो करतो आणि त्यानुसार आपलं एन्व्हायरमेंट इथे वेगळं आहे. देन सोशल. आता सोशल बिहेवियर वेगवेगळं म्हणजे समजा एखादा माणूस जर विलेज मध्ये राहत असेल तर त्याचा लुक डिफरंट असतो, की त्याचे विचार पण डिफरंट असतात. आणि जर एखादा माणूस जर सिटी मध्ये राहत असेल तर त्याचा लुक प्लस त्याचा विचार सुद्धा वेगळा असतो. देन सिच्युएशनल. सिच्युएशनल मध्ये काही काही इव्हेंट्स असतात, काही एक्सपिरियन्सेस असतात लाईफ मध्ये आपल्या आलेले, ज्यामुळे आपली पर्सनॅलिटी कम्प्लीट चेंज होऊन जाते. ओके, काही समजा एखाद्या आपल्या घरातल्या कोणाला तरी काही झालं असेल, काही वाईट अनुभव आलेत आपल्याला आणि त्या वाईट अनुभवामधून आपण काहीतरी चांगलं शिकतोय. ओके, फॉर एक्झाम्पल समजा एखादी बाई आहे, तिचा हजबंड एक्सपायर झालाय, डेथ ऑफ द वाईफ, तर त्यानंतर तिची पर्सनॅलिटी पूर्ण चेंज होऊन जाते. तर अशा काही सिच्युएशनल गोष्टी असतात ज्याचा पास्ट एक्सपिरियन्स वरून आपलं पर्सनॅलिटी चेंज होत जाते. त्यानंतर टाइप्स ऑफ पर्सनॅलिटीज. दोन टाईपच्या पर्सनॅलिटी असतात लोकांमध्ये, इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट. आता इंट्रोवर्ट म्हणजे काय? इंट्रोवर्ट म्हणजे जी लोक खूप शांत असतात, रिझर्वड असतात, शाय, लाजतात ते खूप बोलायला किंवा लोकांमध्ये मिसळायला त्यांना जास्त आवडत नाही, ते शांत राहतात. ते एकटं राहण्यामध्ये त्यांना जास्त आनंद असतो, ते जास्त बोलत नाहीत. तर ते सगळे काय असतात? इंट्रोवर्ट असतात. आणि एक्स्ट्रोवर्ट म्हणजे त्याच्या उलट. एक्स्ट्रोवर्ट पर्सनॅलिटीची जी लोक असतात ती खूप बोलतात, टॉकेटिव्ह असतात, ती सोशिएबल असतात, म्हणजे लोकांमध्ये त्यांना जास्त मिसळायला खूप आवडतं, त्यांना एकटं राहायला अजिबात आवडत नाही. ते ऍक्टिव्ह असतात, ते बाहेर त्यांना जायला फिरायला आवडतं, लोकांबरोबर बोलायला आवडतं. तर हे आहे इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट पर्सनॅलिटी मधला डिफरन्स. देन नेक्स्ट आहे परसेप्शन. परसेप्शन म्हणजे
एखाद्या गोष्टीबद्दल आपण विचार करतो, काहीतरी समज करून घेतो एखाद्या गोष्टीचा. तर तो समज कसा करून घेतो? एखाद्या पास्ट एक्सपिरियन्स वरून किंवा फक्त बघून किंवा फक्त ऐकून, काही टेस्ट करून, काही स्मेल करून, काही टच करून आपण काही गोष्टी अनुभवतो आणि त्याचा काहीतरी समज करून घेतो. फॉर एक्झाम्पल समजा एखादे शिक्षक आपल्या क्लासमध्ये आले आणि ते ते चेहऱ्यावरूनच खूप असे काहीच एक्सप्रेशन नाही आहेत चेहऱ्यावरती आणि ते शिकवतायत, तर आपल्याला असं वाटतं की ते खूप स्ट्रिक्ट आहेत. ओके. ते मग ती लोक त्यांना तशीच बिहेव करायला लागतात त्यांच्यानुसार. तर त्या लोकांचं ते परसेप्शन आहे. मे बी त्यांचं वागणंच तसं असेल, ते खूप शांत असतील आणि त्यामुळे त्यांना जास्त लाईव्हली किंवा ऍक्टिव्ह असं वागायला आवडत नाही, कारण त्यांची पर्सनॅलिटीच तशी आहे. मग लोकांचा असं समज होतो की हे खूप स्ट्रिक्ट आहेत, पण ते तसं नसेलही. पण ते परसेप्शन आहे आपलं, म्हणजे ते आपला समज आहे. तो चांगला पण असू शकतो किंवा वाईट पण असू शकतो. एखाद्याला वाटेल की बॉस चांगला आहे, मला हेल्प करतो किंवा मला माझं कुठं चुकलं तर सांगतो, पण त्याच बॉस बद्दल दुसऱ्याचं मत असं असू शकतं की नाही, तो तेवढा चांगला नाही आहे, तुला वाटतं तेवढा चांगला नाही आहे तो. हे प्रत्येकाचं वेगवेगळं काय आहे, अंडरस्टँडिंग आहे. दॅट इज कॉल्ड परसेप्शन. ओके, कन्सेप्ट क्लिअर. देन प्रोसेस. आता आपल्याला एखाद्या गोष्टीचा जेव्हा आपण समज करून घेतो, तर तो लगेच आपण समज करून घेत नाही. त्याच्या मागे काहीतरी प्रोसेस असते जी आपल्या ब्रेन मध्ये चालू असते आणि ती विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड ती प्रोसेस घडते आणि आपण त्याला रिस्पॉन्स देतो. फॉर एक्झाम्पल, पहिली स्टेप जी असते त्या प्रोसेसमध्ये, दॅट इज रिसीव्ह स्टिम्युली, म्हणजे उत्तेजित होणे एखाद्या गोष्टीबद्दल. फॉर एक्झाम्पल, एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर त्याची टेस्ट जर आपल्याला आवडली, ओके, तर दॅट इज इंटरनल स्टिम्युली. इंटरनल गोष्टीमधून आपण त्याला रिस्पॉन्स केला किंवा ते आपल्याला आवडलं, आपण खाऊन बघितलं ते. किंवा काहीतरी स्मेल केल्यानंतर आपण रिस्पॉन्ड करतो, तर ते एक्सटर्नल स्टिम्युली झालं. यावरून आपण त्याचा समज करतो. देन सिलेक्टिंग स्टिम्युली. सिलेक्टिंग म्हणजे आपण जे काही बघतो, जे काही एक्सपिरियन्स करतो, त्या सगळ्यावर आपण रिस्पॉन्स करतो का? नाही. ओके. तर त्यातल्या काही गोष्टींवरच आपण रिस्पॉन्स करतो. फॉर एक्झाम्पल, भरपूर जण कॉलेजमध्ये भरपूर मुलं मुली येतात आणि मुली आल्या 8-10 जणी, आपण सगळ्यांना बघतो. एखादा मुलगा असेल, मुलं सगळ्या मुलींना बघतात, पण सगळ्यांबद्दल विचार करतात का? सगळ्यांना ते डोक्यात त्यांच्या चालू असतं का? सगळ्या मुलींबद्दल नाही. त्या सगळ्यामधल्या एकाच मुलीबद्दल ते विचार करत असतात, पण प्रत्येक मुलगा अगेन वेगवेगळ्या मुलीबद्दल विचार करत असेल. तर हे खूप महत्वाचं आहे. आपल्याकडे रिसीव्ह स्टिम्युली, जेव्हा भरपूर काही गोष्टी आपल्या डोक्यात दिसतात किंवा आपल्या डोळ्याला दिसतात, आपण स्मेल करतो, त्या सगळ्यावरच आपण रिस्पॉन्स करत नाही, तर त्यातल्या काहीच गोष्टीवर आपण काय करतो? रिस्पॉन्स करतो. त्यानंतर ऑर्गनायझिंग स्टिम्युली. ज्या गोष्टीबद्दल आपल्याला रिस्पॉन्स करायचा आहे, त्या गोष्टीबद्दल आपण काहीतरी माहिती डोक्यामध्ये आपल्या एकत्र करतो आपण, आणि ती माहिती ऑर्गनायझिंग म्हणजे काय? टुगेदर, एकत्र करणे. तर ती एकत्र केल्यानंतर त्याचं इंटरप्रिटेशन करतो, म्हणजे आपण स्वतःच काहीतरी समज करून घेतो. वेगवेगळ्या फॅक्टरचा आपल्या डोक्यात डेटा तयार होतो आणि त्याच्यावरून आपण एक निष्कर्ष त्याचा काढतो आणि त्या निष्कर्षावरून आपण त्याचा रिस्पॉन्स देतो म्हणजे एकतर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असेल किंवा निगेटिव्ह रिस्पॉन्स असेल, फेवरेबल असेल किंवा अनफेवरेबल. फॉर एक्झाम्पल, आता 10-15 मुली आलेत समोरून आणि तुम्हाला एखादी मुलगी दिसली जी सगळ्यांपेक्षा वेगळी आहे, जिची पर्सनॅलिटी वेगळी आहे, आणि 10 मुलींमधल्या तुम्ही एकच सिलेक्ट केली. ओके, 10 मुली म्हणजे रिसीव्ह स्टिम्युली. सिलेक्टिंग स्टिम्युली म्हणजे एखाद्याच मुलीबद्दल तुम्ही विचार करताय. मग ऑर्गनायझिंग स्टिम्युली म्हणजे तुम्ही तिच्याकडे बघून काहीतरी विचार करताय आणि काहीतरी डोक्यात तुमच्या चालू असतं आणि तुम्ही त्याचं इंटरप्रिटेशन करता तिच्या बिहेवियर वरून, की नाही, ही मुलगी जरा ऍटिट्यूड वाटतो हिच्यात, ही जरा घमेंडी वाटते. अशा प्रकारचं मुलांचं चालू असतं आणि त्यानुसार ते रिस्पॉन्स करतात म्हणजे ते म्हणतात की नाही, ही मुलगी काय बरोबर वाटत नाही, किंवा एखाद्याला अशी वाटेल की नाही, ही मुलगी खूपच छान आहे आणि आपण तिच्याशी ओळख करायला पाहिजे. तर दॅट इज युअर रिस्पॉन्स. ओके. तर
ती काय आहे ते परसेप्शन, तुम्ही तिच्याबद्दल समज करून घेतला की ती चांगली आहे, पण जेव्हा तुमची ओळख होईल, जेव्हा तुम्ही बोलायला लागाल, तेव्हा तुमचं मत मे बी वेगळं असेल. किंवा जेव्हा तुम्हाला वाटतं की नाही ही मुलगी खूप ऍटिट्यूड वाली वाटते, किंवा हिला खूप घमेंडी आहे, आणि जेव्हा तुम्ही खरंच तिच्याशी ओळख करता, जेव्हा तुम्ही तिच्याशी टाइम स्पेंड करता, तेव्हा तुमच्या लक्षात येतं की नाही, अरे ही तर खूप वेगळी आहे, आपण काहीतरी वेगळा विचार केला होता. तर काहीतरी वेगळा विचार केला होता, दॅट इज परसेप्शन. ओके. देन नेक्स्ट इज ऍटिट्यूड. ऍटिट्यूड म्हणजे काय, तर एखाद्या एखाद्या व्यक्तीचा एक ऍटिट्यूड असतो, म्हणजे आपण म्हणतो की तिला खूप ऍटिट्यूड आहे. म्हणजे काय आहे ऍटिट्यूड, म्हणजे असं नाही की काही निगेटिव्हच यूज करायला पाहिजे, नाही. पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आणि निगेटिव्ह ऍटिट्यूड. फॉर एक्झाम्पल, आय लव्ह माय जॉब, दॅट इज माय पॉझिटिव्ह ऍटिट्यूड टुवर्ड्स माय जॉब. आणि मला माझा बॉस आवडत नाही, दॅट इज निगेटिव्ह ऍटिट्यूड टू माय जॉब. तर ही काय कन्सेप्ट आहे. एव्हरीवन हॅज अन ऍटिट्यूड. प्रत्येकाला एक ऍटिट्यूड असते, प्रत्येकाची एक पर्सनॅलिटी वेगवेगळी असते. ओके. आणि त्या ऍटिट्यूडमुळे तुमचा कसा ऍटिट्यूड आहे, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, त्याच्यावरून तुमची पर्सनॅलिटी ठरत असते. कन्सेप्ट क्लिअर झाली. देन एबीसी मॉडेल, याच्यामध्ये अफेक्शन आहे, बिहेवियर आहे आणि कॉग्निटिव्ह आहे. अफेक्शन म्हणजे एखाद्याविषयी तुम्हाला फिलिंग येते किंवा इमोशन्स होतात, मग ते बिहेवियर तुमचं पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. आणि मग त्या कॉग्निटिव्ह म्हणजे तुम्ही त्याच्यावर एक तुमचं मत डिफाईन करत असता. देन फॉर्मेशन ऑफ ऍटिट्यूड कसं फॉर्म होतं. ओके. डिरेक्ट एक्सपिरियन्स. आता डिरेक्ट एक्सपिरियन्स म्हणजे फॉर एक्झाम्पल, समजा मी आणि माझी फ्रेंड एकाच कंपनीमध्ये एकाच पोस्टला लागलो, एकाच दिवशी जॉईन झालो, आणि 6 महिन्यानंतर माझ्या मैत्रिणीला प्रमोशन मिळालं, मला नाही मिळालं. आम्ही दोघींनी सेम काम केलंय. मग मला तिच्याविषयी किंवा त्या कामाविषयी काय होतं, निगेटिव्ह ऍटिट्यूड माझ्या मनात तयार होतो. जर आम्ही दोघी एकच काम करतोय, एकाच दिवशी जॉईन झालोय, तर हिलाच का प्रमोशन मिळालं, मला का नाही मिळालं, दॅट इज माय निगेटिव्ह ऍटिट्यूड. म्हणजे तो माझ्या एक्सपिरियन्स वरून मी ठरवला तो निगेटिव्ह ऍटिट्यूड. ओके. मग मी जेव्हा नेक्स्ट टाइम जेव्हा मी जॉईन होईन कुठेतरी, तेव्हा मी ह्या कंडिशन्स चेक करणार की 6 महिन्यानंतर मला कुठल्या बेसिसवर तुम्ही प्रमोशन देणार आहे. दॅट इज माय ऍटिट्यूड टुवर्ड्स माय वर्क. कशावरून आला हा, एक्सपिरियन्स वरून. देन फॅमिली अँड पियर्स, म्हणजे लहानपणापासून आपल्याला फॅमिलीमध्ये काहीतरी शिकवलं जातं आणि त्यावरून आपला ऍटिट्यूड डिपेंड असतो. ही गोष्ट चांगली नाहीये तर नाहीये, असं जर आपल्याला आई बाबांनी शिकवलं असेल तर आपला ऍटिट्यूड पण तसाच राहतो त्या गोष्टींविषयी. किंवा नेबर्स असतील, नेबर वरून पण, नेबर का आपल्याला आपण नेबर्सना बघून पण काही गोष्टी शिकतो आणि त्यावरून आपला ऍटिट्यूड चेंज होतो. लर्निंग बाय ऑब्झर्वेशन, काही ऑब्झर्वेशन करतो आपण. फॉर एक्झाम्पल, लेक्चर सुरू आहे, ओके, आणि काही लोक मागे बोलतात, तर मॅडम बघतायत लेक्चर सुरू आहे, मुलं बोलतायत, तरी मॅडम काय बोलत नाहीयेत. 2-3 वेळा मुलं बघतायत की आपण बोलतोय, तरी मॅडम आपल्याला काय बोलत नाहीयेत, आणि तोच ऍटिट्यूड त्यांचा तसाच राहतो. म्हणजे ते तसंच धरून चालतात की मॅडम काय बोलणार नाहीयेत. म्हणजे त्यांनी काय केलं, ऑब्झर्वेशन केलं आणि मग त्यानुसार त्यांनी ते शिकले. दॅट इज लर्निंग बाय ऑब्झर्वेशन, म्हणजे ते त्यांनी कंटिन्यू केलं. देन क्लासिकल कंडिशनिंग. क्लासिकल कंडिशनिंग म्हणजे काही कंडिशन्स असतात, त्यानुसार आपला ऍटिट्यूड चेंज होतो. फॉर एक्झाम्पल, आपल्याला एखादी हिरोईन आवडते, फॉर एक्झाम्पल करीना कपूर आवडते, आणि ती एका लक्स सोप मध्ये, एखाद्या ऍड मध्ये दिसते आपल्याला. तर तिला आपण त्या ऍड मध्ये बघितल्यानंतर आपल्याला पण वाटतं की हा, आपण हा साबण यूज करून बघितला पाहिजे. ओके. मग आपण तिला फॉलो करतो, मग ती काय यूज करते ते फॉलो करतो. दॅट इज कॉल्ड क्लासिकल कंडिशनिंग. म्हणजे त्यानुसार आपला ऍटिट्यूड चेंज होतो. आपल्याला कोण आवडते त्यानुसार, त्या ऍटिट्यूड नुसार आपण वागायला सुरुवात करतो. ओके. नेक्स्ट आहे व्हॅल्यूज. व्हॅल्यूज म्हणजे काय, काय काय रॉंग आहे आणि काय राईट आहे हे चेक केलं जातं. ओके. तर डील्स विथ व्हॉट इज रॉंग अँड व्हॉट इज राईट, किंवा काय गुड आहे किंवा काय बॅड आहे, तर ह्यामध्ये व्हॅल्यूज येतात. कशी व्हॅल्यू आहे तुमची, त्याच्यामध्ये 2 टाइप्स आहेत, टर्मिनल व्हॅल्यू आणि इन्स्ट्रुमेंटल व्हॅल्यू. टर्मिनल व्हॅल्यू म्हणजे तुमच्या आयुष्यात काय गोल आहे तुमचा, तुम्हाला काय करायचं आहे आयुष्यामध्ये, आणि इन्स्ट्रुमेंटल म्हणजे ते गोल कम्प्लीट करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात किंवा तुमचं बिहेवियर कसं आहे. फॉर एक्झाम्पल, माझं गोल आहे की मला कम्फर्टेबल लाईफ पाहिजे आणि मला फ्रीडम पाहिजे आयुष्यामध्ये, किंवा मला फॅमिली सिक्युरिटी पाहिजे. तर त्यासाठी माझे इन्स्ट्रुमेंटल व्हॅल्यूज काय असतील, मी ॲम्बिशियस असेल, किंवा मी लोकांना
फॉरगिव्ह करते, मी ट्रुथफुल आहे, मी ट्रस्ट करते लोकांवरती, किंवा चिअरफुल आहे, करेज आहे माझ्यामध्ये, मी मोटिवेटेड आहे, सेल्फ मोटिवेटेड आहे, म्हणून मी ते गोल काय करू शकते, कम्प्लीट करू शकते. दॅट इज इन्स्ट्रुमेंटल व्हॅल्यूज. देन जॉब सॅटिस्फॅक्शन. जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणजे तुम्हाला तुमचा जॉब आवडतोय की नाही, दॅट इज युअर जॉब सॅटिस्फॅक्शन. जर तुम्हाला तुमचा जॉब आवडत असेल तर तुम्ही सॅटिस्फाय आहात, नसेल तर नाही. तर त्याचे काय काय डिटर्मिनंट्स असतात. फर्स्ट इज इंडिव्हिज्युअल फॅक्टर, म्हणजे प्रत्येकाचं एज असेल, ओके, एज वरून त्यांचं सॅटिस्फॅक्शनची कन्सेप्ट वेगवेगळी होत जाते. फॉर एक्झाम्पल यंग असेल मुलगा जो टेम्पररी लेवलवरती काम करतोय, तर त्याला असं वाटतं की आता मला परमनंट मिळालं तर मी सॅटिस्फाय होईन, ओके. आणि जो 45च्या अबोव वगैरे आहेत त्याला असं वाटतं की मला रिटायरमेंट बेनिफिट जास्त मिळायला पाहिजे तर माझं जॉब सॅटिस्फॅक्शन होईल. किंवा स्टेटस, कसा माझा स्टेटस आहे कंपनीमध्ये, मी साधा कामगार आहे का, मग मी सुपरवायझर असून मला कोणी काय व्हॅल्यू देत नाही, दॅट इज कॉल्ड स्टेटस. देन ऑर्गनायझेशनल फॅक्टर आपण मगाशी पण बघितलं, वेज सॅलरी किती आहे, कामाचं वर्क कसं आहे, किंवा प्रमोशन कसं आहे, नेचर कसं आहे, प्रमोशन मिळते की नाही, वर्किंग कंडिशन व्यवस्थित आहेत की नाही, तर त्यानुसार तुमचं जॉब सॅटिस्फॅक्शन ठरतं. ग्रुप फॅक्टर असतील, ग्रुप फॅक्टर म्हणजे सुपरविजन कसं होतंय ग्रुप मेंबर मध्ये, खूप स्ट्रिक्ट होतंय का, मग स्ट्रिक्ट असेल तर मला सॅटिस्फाय मी होणार नाही. किंवा छोटा ग्रुप आहे का मोठा ग्रुप आहे, मोठा ग्रुप असेल तर सॅटिस्फॅक्शन थोडं कमी असतं, कारण आपल्याला तेवढं किंमत राहत नाही त्या ग्रुपमध्ये, ओके. दॅट इज कॉल्ड जॉब सॅटिस्फॅक्शन. देन लर्निंग. लर्निंग म्हणजे मी मगाशी जसं सांगितलं की लर्निंग म्हणजे आपण जे बाहेरून शिकून येतो, दॅट इज लर्निंग. स्वतः जेव्हा शिकतो ते त्याला लर्निंग म्हणत नाही, ते नॅचरल आहे, पण मुद्दामून आपल्याला शिकवलं जातं, दॅट इज लर्निंग, ओके. मग इट इज द सायकोलॉजिकल प्रोसेस दॅट अफेक्ट द ह्युमन बिहेवियर, म्हणजे सायकोलॉजिकली काही प्रोसेसेस असतात ज्या आपल्या बिहेवियर वरती काय करत असतात, परिणाम करत असतात. आणि ह्युमन जे बिहेवियर आहे ते लर्निंग नुसार, म्हणजे काहीतरी शिकवून आपण ते चेंज करू शकतो एखाद्याचं बिहेवियर, ओके. एखाद्याला खूप राग येतोय तर आपण त्याला काउन्सिलिंग करून करून आपण त्याचा राग कमी करू शकतो, तर आपण एखाद्याचं बिहेवियर काय करू शकतो, चेंज करू शकतो. तर त्याचे डिटर्मिनंट्स काय काय आहेत. फर्स्ट आहे नीड्स ऑफ द लर्नर्स, म्हणजे लर्नरला नेमकं काय शिकायचं आहे ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे, त्याला काय येत नाही त्यानुसार आपण त्याला शिकवायला पाहिजे. देन स्टेट ऑफ रेडीनेस टू लर्न, शिकणारा तयार आहे का शिकण्यासाठी, रेडीनेस, तो त्याचं किती म्हणजे तयारी आहे शिकण्याबद्दल, तरच तुम्ही त्याला काहीतरी चांगलं शिकवू शकता. देन प्रेफर्ड लर्निंग स्टाईल, कुठल्या स्टाईलने त्याला शिकवणार आहे, क्लोज सुपरविजन ठेवणार आहे का, की फ्रेंडली वातावरण ठेवून तुम्ही शिकवणार आहे, तर या सगळ्या गोष्टी येतात प्रेफर्ड लर्निंग स्टाईल मध्ये, ओके. नेक्स्ट आहे ग्रुप बिहेवियर. आता ग्रुप बिहेवियर म्हणजे सांगितलं की दोन किंवा दोनापेक्षा जास्त लोक जर काम करत असतील, एकमेकांवर अवलंबून असतील, एका पर्टिक्युलर गोल त्यांना अचीव करायचा आहे त्यासाठी ते काम करतात, तर दॅट इज ग्रुप बिहेवियर, ओके. तर इम्पॉर्टन्स काय आहे, का करायचं ग्रुप बिहेवियर, एक तर टीम वर्क होतं, काम लवकर होतं, सगळ्यांनी मिळून एकत्र केलं की छान होतं ते काम. इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी म्हणजे जर सगळ्यांनी एकत्र काम केलं तर ते लवकर पूर्ण होतं आणि प्रोडक्टिव्हिटी पण इन्क्रीज होते, एकमेकांच्या आयडियाज शेअर करू शकतो, एकमेकांकडून शिकू शकतो नवीन नवीन. चेंज इन बिहेवियर, जर चांगल्या लोकांबद्दल बरोबर तुम्ही काम करत असाल तर त्यांची स्टाईल तुम्ही कॉपी करून त्यानुसार तुम्ही शिकू शकता, तुमच्या बिहेवियर मध्ये सुद्धा चेंज होतो. फॉर एक्झाम्पल काही खूप मोटिवेटेड लोक आहेत, छान काम करतायत, तर त्यांच्याबरोबर राहून तुम्हाला पण मोटिवेटेड असल्यासारखं फील होतं. देन लर्निंग, तुम्ही नवीन नवीन गोष्टी लोकांकडून शिकू शकता. टाइप्स ऑफ ग्रुप्स म्हणजे फॉर्मल आहे आणि इनफॉर्मल. फॉर्मल म्हणजे काय तर ऑर्गनायझेशनने बनवलेला ग्रुप असतो, ओके. फॉर एक्झाम्पल आपल्याला एखाद्या स्कूलमध्ये प्रोजेक्ट दिला तर रोल नंबर वाईज आपला ग्रुप बनवला जायचा, ओके. 1 ते 5 लोकांचा हा ग्रुप, 5 ते हा कोणी बनवला, आपण बनवला का, नाही तर तो आपल्या टीचरांनी बनवला. तसंच ऑर्गनायझेशन मध्ये एखादं काम करायचं असेल तर त्यांचे स्किल्स किंवा त्यांचं बिहेवियर कसं आहे त्यानुसार वेगवेगळे ग्रुप बनवले आणि त्याच ग्रुपमध्ये त्याच मेंबर्स बरोबर तुम्हाला काम करायचंय, तुम्हाला ऑप्शन नाहीये, त्या लोकांबरोबर तुमचं पटत नसेल तरी तुम्हाला त्यांच्यासोबतच काम
करायचं आहे, एखादा पर्टिक्युलर टास्क कम्प्लीट करायचं आहे, दॅट इज फॉर्मल ग्रुप. आणि इनफॉर्मल ग्रुप म्हणजे तुम्ही स्वतः ग्रुप तयार करता, तुमचे नवीन फ्रेंड्स होतात, तुमचं ज्यांच्याशी चांगलं जुळतं त्यांच्याबरोबरच तुम्ही फ्रेंडशिप करता, तर दॅट इज इनफॉर्मल ग्रुप. तो तुम्ही तयार केलाय तुमच्या आवडी निवडीनुसार. ओके. देन प्रोसेस ऑफ ग्रुप डेव्हलपमेंट. आता प्रोसेस काय असते ग्रुप डेव्हलपमेंट तयार करायची? फर्स्ट असतो फॉर्मिंग. फॉर्मिंग म्हणजे इथे एक ग्रुप बनवायचा आहे. ओके. एक ग्रुप बनवायचा आहे जिथे आपल्याला वेगवेगळ्या मेंबर्सना ऍड करायचं आहे एका ग्रुपमध्ये आणि फॉर्म करायचा, दॅट इज फॉर्मिंग. आणि इथे लोकांना सांगायचं आहे की म्हणजे ठरवायचं आहे आपण इथे त्यांना काय काम द्यायला पाहिजे, त्यांनी काय करायला पाहिजे, कसं ऑपरेट करायला पाहिजे, त्यांच्याकडून आपल्या काय अपेक्षा आहेत, हे सगळं येतं फॉर्मिंग मध्ये. देन स्टॉर्मिंग. स्टॉर्मिंग म्हणजे मेंबर्सना त्यांचं काम आता लक्षात येत जातंय. ओके. त्यांना काय करायचं आहे, लिडरशिप कोणाकडे असणार, काय रूल्स असतात, काय रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, हे त्यांना आपण इथे सांगणार. ऑथॉरिटी कुणाकडे जाणार हे दिलं जाईल, किंवा ज्याने काम चांगलं केलंय त्याला रिवॉर्ड कसा देण्यात येईल हे सुद्धा तिथे सांगितलं जातं. हे याचा अर्थ स्टॉर्मिंग. देन नॉर्मिंग. नॉर्मिंग म्हणजे आता बघा पहिल्यांदा जेव्हा ग्रुप फॉर्म करतो तेव्हा एकमेकांना मे बी तुम्ही ओळखतही नसाल. हळूहळू तुम्हाला तुमची जॉब रिस्पॉन्सिबिलिटी कळते, तुम्ही काम चालू करायला लागता. नॉर्मिंग मध्ये तुम्ही काम करत करत एकमेकांचे काय होता, फ्रेंड्स बनत जाता. तुम्हाला ते काम आवडायला लागतं, तुम्ही ग्रुप मेंबर मध्ये एन्जॉय करायला लागता, कम्युनिकेट करायला लागता, एकमेकांबद्दल रिस्पेक्ट असतो, कोऑपरेशन वाढतं. ओके. नॉर्मिंग मध्ये. देन फोर्थ इज परफॉर्मिंग. म्हणजे एवढे तुम्ही क्लोज होता की तुमच्यामध्ये एक युनिटी तयार होते, तुम्ही एकत्र काम करता, मेंबर्स ऍक्टिव्हली काम करतात, त्यांचं स्किल आणि नॉलेज, त्यांचं टॅलेंट आहे ते युटिलाइज व्हायला सुरू होतं आणि ते परफॉर्मन्स त्यांचा वाढत जातो. देन लास्ट इज ऍडज्युरिंग स्टेज. ऍडजर्निंग स्टेज म्हणजे या स्टेज मध्ये तुमचं काम सगळं पूर्ण झालेलं आहे आणि प्रोजेक्ट जे काम तुम्हाला गोल दिला होता ते आता संपत आलेलं आहे. दिस इज लास्ट स्टेज. हे काम झालं, हे पूर्ण झालं. आता पूर्ण झाले की हा ग्रुप आता काय होणार, संपणार. संपल्यानंतर नवीन काम, एक टास्क दिला होता तो कम्प्लीट झाला. ओके. आता ही स्टेप पूर्ण झाली. जेव्हा दुसरं टास्क येईल तेव्हा परत हे कंटिन्यू होणार, परत आपण काय करणार, नवीन ग्रुप फॉर्म करणार. दॅट इज सेकंड गोल साठी. तर ही असते प्रोसेस ऑफ ग्रुप डेव्हलपमेंट. नेक्स्ट इज क्वालिटी सर्कल अँड वर्क टीम. ओके. आता क्वालिटी सर्कल म्हणजे काय, क्वालिटी सर्कल मध्ये जे ग्रुप तुम्ही बनवलेला आहे, जो छोटा असेल किंवा मोठा असेल, तर त्या ग्रुपची एक ठराविक वेळानंतर एक मीटिंग होते. ओके. आणि त्या मीटिंग मध्ये तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, तुम्हाला कामामध्ये काही प्रॉब्लेम्स येत असतील तर ते तुम्ही शेअर करायचे असतात. आणि ते शेअर केल्यानंतर प्रत्येक जण आपापलं मत मांडतो आणि त्यानुसार ते सॉल्व्ह केला जातो तो प्रॉब्लेम, त्याच्यामधून काहीतरी सोल्युशन काढलं जातं. दॅट इज कॉल्ड क्वालिटी सर्कल. आणि टीम वर्क किंवा वर्क टीम मध्ये काय, तर हा एक ग्रुप असतो लोकांचा ज्याच्यामध्ये प्रत्येकाला एक एक काम दिलं जातं आणि ते काम त्यांनी एकत्र थांबून एकत्र करून ते काम पूर्ण करायचं असतं. आणि ते काम म्हणजे सगळ्यांनी मिळून एकमेकांना कोऑपरेट करून, एकमेकांशी कम्युनिकेशन करून, एन्जॉय करून, युनिटी ठेवून ऍक्टिव्हली काम करायचं असतं आणि ते गोल अचीव्ह करायचं असतं. दॅट इज कॉल्ड वर्क टीम. सो ह्या दोन कन्सेप्ट पण इम्पॉर्टंट आहेत ऑर्गनायझेशनल बिहेवियर साठी. ओके. सो हिअर आय कम्प्लीट माय व्हिडिओ. आय होप तुम्हाला कळलं असेल. मी शॉर्ट मध्ये सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत. ओके. एक्झाम्पल्स दिलेले आहेत जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट लक्षात येतील, यावरून तुम्ही एक्झामला छानपैकी लिहू शकता. ओके. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पहिले 2 टॉपिक कम्प्लीट केलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण उरलेले 2 टॉपिक कम्प्लीट करू. ओके. थँक्यू.